सो ही आमच्या गावची नदी, सुरवची नदी, सुरवतर्फे तळे गावची नदी. ही आमच्या गावची ओळख आहे. इथे आम्ही यायचो लहानपणापासून पोहायला. जास्त नाही, पण जेव्हापासून गाव येतो तेव्हा इथे जायचो पोहायला. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मी सूरज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण जातो आहे आमच्या नदीवर, माझ्या गावच्या नदीवर. माझ्या गावचं नाव सुरव आहे. सुरवतर्फे तळे. सो त्या नदीवर जातो आहे, माझ्या सुरवच्या नदीवर, माझ्या गावच्या नदीवर. सो खूप थंडी आहे. आज जरा ब्लॉग थोडं लेट स्टार्ट केलं. उठलो 7 वाजताच, पण जरा थंडी होती, खूप धुके होते, तर सर्दी पण झाली खूप. तर जरा लेट चालू करतो आणि लेट जातो जरा. सकाळी दाखवतो, कारण की संध्याकाळी जरा काम आहे जरा घरचं. सो तेव्हा टाईम नाही भेटतो. आता जातो आहे मी. खूप थंडी आहे. वातावरण एवढं खूप शांत आणि खूप हे आहे ना, प्रसन्नदायक. खूप मजा येते. म्हणजे माझा माईक पण यूज करत नाही, तरी किती म्हणजे शांतता आहे बघा. फक्त तुम्हाला पाठी पक्ष्यांचा आवाज येईल, बाकी कसला आवाज येणार नाही. खूप भारी वाटतंय. इकडे सगळीकडे किती शांतता आहे तुम्ही बघू शकता. इकडे सगळ्यांनी शेती केली, पूर्ण. आणि तुम्ही इकडचं बघाल ना, इकडे सगळ्यांनी कलिंगड त्याही सगळी शेती केली आहे. तुम्हाला इकडची शेती ना, ह्यात आमची पण शेती आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे कशी केली आहे ती, काय काय लावलं आहे, कशी रोपं असतात कलिंगडची, तुम्हाला सगळे दाखवणार आहे. आणि तिकडे तो दिसेल ना, तिकडे आमचा शेतावरचा वाडा आहे. आमच्या शेतावरचा वाडा आहे. तिकडे आम्ही बैल गाय भैंस बांधतात ना शेतावर आलं, त्यासाठी बांधले तो. सो हे सगळे तुम्हाला मी दाखवणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आजचा ब्लॉग आपला नदीवरचा आहे. सो तुम्हाला आमच्या गावची सुरवची नदी दाखवणार आहे. सो बघत राहा, जाऊया लवकर. खूप थंडी आहे, तोंडातनं अक्षरशः वाफा निघतात. हो, इथून जातो आपण आता. आणि आमच्या गावची नदी आहे सुरवची नदी. हिची आणि ह्या नदीच्या आमचे खूप आठवणं आहेत. म्हणजे लहानपणी आम्ही इथे जास्त पोहायला यायचो, माझा भाऊ, मी, बाकी सगळे. खूप मजा येते तेव्हा एवढी भारी वाटतं. वतरतो मी, एवढी थंडी येते, तरी मी आलो ब्लॉग शूट करायला, कारण संध्याकाळी टाईम भेटणार ना. जर ब्लॉग शूट नाही केला तर माझी कन्सिस्टन्सी ब्रेक होईल, ते मला नाही करायचे. म्हणून एवढं थंडी चालू आहे. खूप वाटतं आहे. दोन्ही हाताने पकडतो आता बघा. दोन्ही हाताने माझं पकडलं हे ट्रायपॉड सेल्फी स्टिक, कारण माझं मिस नको व्हायला. खूप थंडी वाजते. पण माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ आहे पनू, त्याला लय आवड आहे पोहायची. तर इकडे यायचंच कधी, म्हणजे हे असेल ना, आमचे मम्मी काकी इथे असेल ना कपडे धुवायला, तेव्हा यायचो. तेव्हा म्हणजे आम्ही पोहायला यायचो, माशावाडा यायचो. माशावाडी आमची टेक्निक बघाल ना तुम्ही, खूप भारी भारी टेक्निक आहेत, तुम्हाला दाखवेन आता. आपण आलो गावच्या नदीवर, ते बघू येतात किती भारी. आता जरा पाणी नसल्यामुळे इथं पाणी आटलं आहे, असं कातळ दिसतं तुम्हाला. जेव्हा पावसाळ्यात द्याल ना, तेव्हा किती पाणी भरलं तर तुम्हाला सांगू शकत नाही. खूप भारी आणि खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन. तिकडे तो डॅम आहे, तिकडे पण जाऊ आपण. इकडे बघा. आणि इकडं ना, आम्ही इथं गणपतीच्या आधी इथं विसर्जन करतो ना या नदीत, ते इथं आधी आम्ही गणपतीची आरती करतो शेवटची, आणि मग इथं गणपतीला विसर्जन करतो. सो आधी तुम्हाला तिकडे दाखवतो. मी डॅमवर जातो. डॅमवर खूप भारी, तिकडे जास्त पाणी आहे, तिकडे जाऊया आधी. तर चला, इकडनं जायचं आहे. सुरवची नदी, माझ्या गावचं नाव सुरवतर्फे तळे, तो ही सुरवची नदी आहे. हो, ऊन आलेलं आहे, किती भारी वाटतं आहे. हे पूर्ण माझ्या गावची नदी आहे, खूप भारी आहे. सो ही आमच्या गावची नदी, सुरवची नदी, सुरवतर्फे तळे गावची नदी. ही आमच्या गावची ओळख आहे. इथे आम्ही यायचो लहानपणापासून पोहायला. जास्त नाही, पण जेव्हापासून गाव येतो तेव्हा इथे जायचो पोहायला. खूप आठवणी आहेत इथल्या. इथं आम्ही उडी मारायचो पाण्यात, खूप मजा यायची.
आमची ओळख आहे, आमच्या गावची ओळख आहे ही नदी. खूप भारी वाटतं इथं, इथे एकदम शांतता. मी बघू एकदा मी माईक पण यूज नाही करत आहे, तरी किती शांतता. फक्त पाठीमागे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये फक्त पक्ष्यांचा आवाज येईल. हीच शांतता, हे सगळं आपल्या कोकणात आहे, जे आपल्या मुंबईला नाही. खूप भारी वाटतं इथे. हे बघा इथे डबकेच नाही, छोटे छोटे डबके पाण्याचे. ह्यात आम्ही मासे पकडायचो, कधी कधी मासे यायचे ना, इथे मासे पकडायचो, खूप मजा यायची. इथे पकडायचो, आम्ही दाखवतो तुम्हाला. इकडे झाड, इकडे आम्ही आधी असे फांद्याला टॉवेल लटकवायचो, खाली पूर्ण पाण्यात असं म्हणून पूर्ण टॉवेल लटकवायचो, कपडे लटकवायचो. तुम्हाला कशी वाटली आमच्या गावची नदी, सुरवची नदी? मुंबईत सगळं काय आहे, पण गावात ही शांतता आहे ना, ही फक्त गावीच आहे. मुंबईकडे सगळं काय असेल, पण गावात जी शांतता आहे ती कुठेच नाही. म्हणजे सुकून असतो ना, तो इथंच आहे गावी. सो तुम्हाला कसा वाटला हा गावचा ब्लॉग, गावच्या नदीचा ब्लॉग? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.